याच्यामध्ये ठराव क्रमांक 8 नुसार फेर करण्यात आला असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे। जेणेकरून या ठिकाणी जी तारीख या ठिकाणी दिलेली आहे 22/10/2016 हे मासिक मीटिंगची तारीख आहे आणि ठराव क्रमांक 8 नुसार फेरफार करण्यात आला असा याच्यात स्पष्ट। नमस्कार, मी सुकेश किशनराव भंडारे, माजी सरपंच पानगाव। गेल्या 2-3 दिवसापासून आपण जे पाहतोय की माझ्यावरती जे आरोप केले गेलेले आहेत ते बिनबुडाचे व खोटे केलेले आरोप आहेत। हे मला पुराव्यासहित आपल्या समोर खुलासा द्यायचा आहे। सदरील राम भागोरामजी फुले हे पानगाव येथीलच रहिवासी असून यांनी जो काल परवा 2-3 दिवसापूर्वी ज्या पद्धतीचे आरोप माझ्यावरती केले गेले ते स्पष्टपणे चुकीचे व बिनबुडाचे आहेत। संबंधित व्यक्तीबद्दलचा जो विषय आहे त्यांचे आरोप माझ्यावरती असे आहेत की त्यांच्या जे शेतजमिनीतले जे ग्रामपंचायतला जे प्लॉटिंगची नोंदणी झालेली आहे त्या विषयाला अनुसरून त्यांनी माझ्यावरती केलेले आरोप हे चुकीचे आहेत। त्या संदर्भातली त्यानंतर त्यांनी केलेले आरोप असताना मी त्या विषयाला अनुसरून जी माहिती मी माझ्याकडे मागवली त्या माहितीमध्ये स्पष्टपणे समोर अशा आलेल्या बाबी आहेत। याही जाणून घेणं आणि तपासणी होणे गरजेचं मला या ठिकाणी वाटतं। त्याचं कारण असं की राम भागोरामजी फुले यांचा जो गट नंबर आहे 240 याच्यामधील त्याने जे नकाशा प्लॉटिंगचा नकाशा दाखल केलेला आहे लेआउट, तो जो लेआउट ग्रामपंचायतच्या माध्यमातून जी नोंदणी त्यांनी करून घेतली, जेव्हा कधी ते नोंदणी करून घेतलेली आहे त्यावेळेस ते नियमानुसार नोंदणी झालेली आहे का हे तपासणी होणे पण गरजेचे आहे। आणि माझ्या माहितीप्रमाणे तर ते अधिकृत हा लेआउट नाही असं माझं स्पष्ट म्हणणं आहे। तरी या बाबीची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। आणि जेव्हा कधी याची नोंदणी ज्यावेळेस ग्रामपंचायतला झालेली आहे निश्चितच त्याही तारखेमधलं जे कोणी तत्कालीन ग्रामसेवक असतील त्या बाबतीतली सखोल चौकशी होणं, जो नोंदणी घेतली गेलेली आहे ते अधिकृत आहे का, नियमानुसार आहे का याचीही तपासणी वरिष्ठ लेवलवरून करण्यात यावी। आणि जी नोंदणी झालेली आहे त्याच्या आधारे जे आठ त्या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि त्या आठच्या आधारे जे संबंधित व्यक्तीने बोगस आठच्या आधारे जे खरेदीचा जो व्यवहार केला, रजिस्ट्रीचा जो व्यवहार झालेला आहे निश्चितच याच्यामध्ये गोरगरीब लोकांचे आर्थिक नुकसान तर नक्कीच होणार आहे असं मला वाटतं। त्यामुळं या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी असं या प्रसंगी मी सांगू इच्छितो। माझ्याकडं या विषयाला अनुसरून जे डॉक्युमेंट आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे हा फेरफारची नक्कल, याच्यावरती स्पष्ट उल्लेख केलेला आहे की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 124ब महाराष्ट्र ग्रामपंचायत कर वसुली शुल्क नियम 1960 मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र शासन यांचे परिपत्रक 18 जुलै 2016 नुसार फेर आकारणी करण्यात आली। फेर आकारणी असा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। मिळकत क्रमांक 1563/6 ते 1563/22 नोंद घेण्यात आली आहे। मासिक बैठक दिनांक 22/10/2016 याच्यामध्ये ठराव क्रमांक 8 नुसार फेर करण्यात आला असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे। जेणेकरून या ठिकाणी जी तारीख या ठिकाणी दिलेली आहे 22/10/2016 हे मासिक मीटिंगची तारीख आहे आणि ठराव क्रमांक 8 नुसार फेरफार करण्यात आला असा याच्यात स्पष्ट उल्लेख केलेला आहे। याची प्रत मी आपल्या समोर दाखवू इच्छितो आणि मी आवर्जून सांगू इच्छितो की माझा सरपंच पदाचा कार्यकाळ हा 2/11/2016 ला सुरू झालेला आहे। त्यामुळं या विषयाशी आणि या प्रकरणाशी माझा कसल्याही पद्धतीचा संबंध येत नाही हे संबंधित व्यक्तीने जाणून घेणं गरजेचं आहे। व ही जी नोंदणी झालेली आहे हे नियमानुसार झालेली आहे का, संबंधित ग्रामसेवक यांनी हे नोंदणी घेतलेली नियमानुसार आहे का याची तपासणी वरिष्ठ लेवलनं होणं महत्त्वाचं मला या ठिकाणी वाटतं। आणि याच्या आधारे जे काही रजिस्ट्रीचे व्यवहार झालेले आहेत त्याचबरोबर संबंधित व्यक्तीने म्हणजेच
राम भागुरामजी फुले यांनी जो लेआउटचा नकाशा ग्रामपंचायतला त्या ठिकाणी त्यावेळेस दिलेला आहे तो ह्या पद्धतीचा नकाशा आहे आणि हा संपूर्णपणे हे नकाशाच लेआउटच बोगस आहे असं माझं स्पष्ट या ठिकाणी म्हणणं आहे। तर या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि हे नेमबाह्य पद्धतीने जर झालेलं असेल तर याच्यामध्ये कोण कोण सामील आहे, कशा पद्धतीनं हे दिशाभूल करून याची नोंदणी घेतली गेली व चुकीची नोंदणी घेतली गेलेली असताना नंतर जो काही रजिस्ट्रीचे व्यवहार वगैरे जे होत आहेत त्याच्यामध्ये गोरगरीब लोकांनी 2-5 पैसे जमा करून आपल्या घर बांधण्यासाठी त्या लोकांनी जर प्लॉट घेतलेले असतील तर उद्या तेच घेणारे लोकही अडचणीत येतील, त्यांचा कष्टाचा तो पैसा आहे। मग या कष्टाच्या पैशातून जे लोक प्लॉट घेत आहेत मग हे जर बोगसच असेल तर उद्या त्यांचं आर्थिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे, याचीही सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। लेआउट करत मी 7/12ची पण चौकशी केली, गट नंबर 240। यानंतर आज रोजी या गट नंबरचे 7/12 काढल्यानंतरही गट नंबर 240 असा त्याच्यात उल्लेख केलेला आहे। आजही पूर्ण 7/12 जशाला तसाच तो निघतो आणि त्या आजही 7/12 त्या संबंधित व्यक्तीच्या नावाने असल्यामुळे त्याचे परत जे काही शासकीय अनुदान वगैरे जे काही पीक विमा असेल अजून कुठला असेल आजही संबंधित व्यक्ती काही भागामध्ये त्या ठिकाणी स्वतःच्या शेत आहे असं समजून त्या ठिकाणी पेरणी करतो, त्याचं उत्पन्न घेतो, अशा पद्धतीचा त्या ठिकाणचा तो प्रकार आहे। त्या संदर्भात लवकरच तरी या विषयाला अनुसरून निश्चितच त्या बोगस जी नोंद घेण्यात आलेली आहे आणि त्या बोगस नोंदीच्या आधारे जे कष्ट करून जे लोक त्या ठिकाणी पैसे जमा करून त्यांनी चुकीची पद्धतीनं जे रजिस्ट्री करून देत आहेत तर या व्यवहारापासूनही लोकांनी निश्चितच काळजीपूर्वक व्यवहार करावा, खात्री करून घ्यावी, त्यानंतरच व्यवहार करावा असं या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। आणि लवकरात लवकर या विषयाला अनुसरून मी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याकडे या बाबीची सखोल चौकशी करून जिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार देऊन या संबंधित विषयाची सखोल चौकशी करावी व याच्यामध्ये जो काही गैरप्रकार झालेला असेल आणि ज्यांनी कोणी केलेला असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची मी त्यांच्याकडे मागणी करणार आहे।